संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आता वाल्मिक कराडची तपासणी सुरू आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती अखेर बिघडली आहे। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आता वाल्मिक कराडची तपासणी सुद्धा सुरू आहे। दृश्य आपण बघतोय ज्यात आपल्याला वाल्मिक कराड सुद्धा बघायला मिळतो। आकाश सावंत आपले प्रतिनिधी बीडहून आपल्या सोबत जोडले गेलेत। आकाश, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, 15 महिन्यापूर्वी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे जे आहे मस्साजोग येथे हत्या करण्यात आली होती। या घटनेला 15 महिने उलटलेत आणि या घटनेमधले जे 7 आरोपी आहेत ते सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत। यातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली आहे आणि याला तपासणीसाठी जे आहे ते बीडच्या जिल्हा रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलं आहे। आताच जे आहे पोलिसांच्या 2 व्हॅनच्या माध्यमातून बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड याला तपासणीसाठी आणलेलं आहे। मात्र वाल्मिक कराडला नेमकं झालंय तरी काय याचं अद्याप काही माहिती मिळाली नाहीये। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जे आहे ते वाल्मिक कराडची आता तपासणी केली जात आहे आणि लवकरच त्याचा अहवाल देखील येईल। नेमकं वाल्मिक कराडला झालंय काय? विविध आजारांनी वाल्मिक कराड हे त्रस्त आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी देखील अशीच तपासणी करण्यात आली होती। मात्र तब्बल 7 ते 8 महिन्यानंतर त्यांना आता चक्क बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। निश्चितच आकाश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।